स्कोअर लाईक मिड ऑन एक क्षेत्ररक्षण वाईड ईस्ट लॉंग ऑनला आपण डीप मध्ये पाहू शकता. या सामना सुरू होतोय. मिलिंद येतोय संदवगाव एंड स्ट्राईकला दिलीप. पहिला चेंडू बॅटची काढा ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला थोडंसं ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला ललचावलं होतं बॅटरला आणि तिथे मात्र वाघाचे शिकार होते. बिग विकेट. मिलिंदला माहिती आहे की ड्राईव्हच करणार आहेत. एक तर पॉवर प्ले मध्ये एक तर अपिच ड्राईव्ह करतील किंवा डाऊन दी ग्राउंड फटका बघायला मिळेल. आणि काय चेंडू टाकला होता. खूप चांगला झेल घेतला रमेशनी. मग अशी चूक केली तर पण रमेशने आता चुका सुधारल्यात. रमेश रेग्युलर यष्टीरक्षक आहे. संदप गावचा देखील नवीन बॅटर तर संगनायक येतोय. विक्रम भोईरला आपण पाहू शकता. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूत जेव्हा विकेट मिळते ना नितीन गण तेव्हा आत्मविश्वास वाढतो गोलंदाजीचा. प्रचंड अनुभवी खेळाडू. आपण आता रेग्युलर क्रिकेट 23 वर्ष खेळले. आता पुन्हा एकदा 40+ माध्यमातून मैदानात आले आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललेलं बघायला मिळतं. आता एक क्षेत्ररक्षण आपण थर्ड मॅनला पाहू शकता. गलीमध्ये एक बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्ररक्षण कव्हरला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिलिंद पुण्याचा गोलंदाजी मार्क संदप गाव एंड कडून. अशोक पाटील जेव्हा आपण मैदानात जेव्हा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो ना असं वाटतं कुठेतरी बाहेर देशात मैदान आहे का काय. उंच उंच टावर आणि त्याच्या बाजूला मध्ये मैदान. चांगला चेंडू होता. बॅकफुट गेला. लेट कट केले जोपर्यंत चेंडू गलीमध्ये फील्ड होईल. एक धाव इथे कंप्लीट केले. खातं उघडलं जातं. यावेळेला आपण पाहू शकता योगेश पवार प्रतिष्ठान खेडकाई संघ प्रथम बॅटिंग करतो. तर डावखुरा बॅटर आलाय. डाव्याने उजव्या त्याची जोडी मैदानात. यानंतरची मॅच ना SP करो या मरो मारा किंवा मारा. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान आणि अरेलियन खाडीमध्ये. लीग मॅच तुम्हाला तेच तर असतं ना. चान्स मिळतात 2 त्यातल्या तुम्हाला संधी करायची असते. संधीचं सोनं चेतनसाठी. क्षेत्ररक्षण ऑफ साईडला थर्ड मॅन एक क्षेत्ररक्षण गली पॉइंट एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला तिथेच सर्कलच्या बाहेर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉट फाईन लेग जीतूला आपण पाहू शकता. आता शॉट लेग रिजन मध्ये चाललाय थोडासा. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला सचिनला आपण पाहू शकता. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पॉइंटला मनोहरला आणलं जातंय. मिलिंद चेतन चांगला चेंडू होता. यावेळेला वेगवान चेंडू होता पण थोडंसं दिशेपासून भरकटल्यात. दिशा खराब तर दशा खराब. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. सर्गी योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई संघ प्रथम बॅटिंग करतोय. मिलिंद पुन्हा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय. पॉवर प्ले मध्ये फुल टॉजे कट केला. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न केला. पंच 9ची खूण करतायत. म्हणजे येणारा चेंडू फ्रीट असणार आहे. मेजवानी असणार आहे. एक बॅटर बाद पहिल्या चेंडूत बिग विकेट. त्यानंतर थोडंसं आपण म्हटलं तर इथे नियंत्रण गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. अशोक पाटील एक्स्ट्रा धावा जेव्हा जातात ना त्या जेव्हा तुम्ही धावा चेस करताना त्या मागात भरतात. ग्रामीण 40+ क्रिकेट लीग 2025 GPL मिलिंदने इन बदललाय. चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड फटका खूप चांगला. यावेळेला वेगाने चालला वाईड श्लॉंगाला सचिन येतो जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती अशोक पाटील आम्हाला माहिती आहे. यावेळेला 5 धावा पहिला गडी बाजल्यानंतर 5 धावा. 5 षटकांची मॅच आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. अशोक पाटील आपण पाहू शकता. जर या सुट्टीचा दिवस नसेल शॉर्ट ऑफलेनचा चेंडू पूल केलाय. पोझिशन मध्ये आले पाठवून दिलाय. स्कोअर लाईक सीमारच्या बाहेर षटकार. चेंडू थोडासा आले आणि काय पूलचा लाजवाब फटका. जबरदस्त टायमिंग. डावखुरा बॅटर जेव्हा जेव्हा असे पूलचे किंवा आपण स्कोअरचे फटके मारतो ना खूप आत्मविश्वास वाढतो. चेतनला या फटक्याने आत्मविश्वास मिळाला असेल करता नारळीच्या स्पर्धेत देखील खूप चांगल्या धावा केल्यात त्याने. मिलिंद कारण दोन्ही संघ एकाच गावचे आपण खेळाडू एकाच गावचे त्यामुळे आत्मविश्वास दोघांना डावपेच माहिती असणार आहे. मिलिंद
फुलटॉस आहे, पुण्याला कार्पेट ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला यावेळेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला चेंडू फीड करतो. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल करती स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई. प्रथम बॅटिंग करताना एक बॅटर बाद 11 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. मिलिंद पहिले षटकांनी पुढचा चेंडू स्ट्राईकला विक्रम. हो फटका चांगला यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. बघा लगेच धावत. कारण का हल्ली ना अशोक पाटील आपल्यापेक्षा जास्त कॅल्क्युलेशन कोण करतात तर खेळाडू करतात. खरं मोबाईल त्याचा वापर करतात सातत्याने चेंडू मोजत. सुरुवात दमदार झाली. मी तर म्हणेल योगेश पवार स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान जरी एक बॅटर बाद झालं असेल पण इथे चेतन याने आपण म्हणली तर दुसरा बॅटर त्याला स्ट्राईक देतो. म्हणजे विक्रम कोणत्याही प्रकारचा दबाव महसूस केलाय. चला क्षेत्ररक्षण लावा लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावा. चला बालाराम लवकर. नाही बालाराम असे चालले मला वाटलं थोडंसं मोजतात का काय मैदानाचं अंतर किती पार करायचंय. मनोहर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. झालं मॅचच्या दिशेने. नाही अनिल पवारचं वेगळंच समीकरण. 17 धावा म्हणायला लागले. नाही असं नका करू. 16 आम्ही मान्य केल्या. 16 झाल्यात. मनोहर होते गोलंदाजी मार्कवर. मनोहर भोर मॅन फ्रॉम नारिवली. चला चला वेळ नका घेऊ. बघा वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. गड्याचा काटा तो थांबणार नाही तुमच्या आधी. सेकंड काटा वेगाने सरकत जाणार आहे. मनोहर येतो गोलंदाजी मार्क. शकला चेतन लाभड पावसात ऑन साईडला शॉट फाईन लाईक स्कोअर लाईक मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक पण पिडनला थोडंसं थट्यासारखं डीप मध्ये पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. सचिन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. रमेश आपण पाहू शकता. मनोहर घरी गाव एन कडून ओ फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. चांगली फेकी गुड थ्रो. रमेशचं कौतुक करत बघा. संत गतीने आले. त्यांना माहिती आहे जर इथे घाई केली तर चूक होईल. एक्स्ट्रा धाव जाईल. स्वतः एसटी रक्षक आहेत पण आज मात्र सीमेवरचे तैनात आहेत. बहुसंख्य धाव फलकात 18 धावा. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई संघ प्रथम बॅटिंग करतोय. मनोहर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय. घारीलगाव एन कडून राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्राईकला चेतन म्हात्रे आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केला. यावेळेला व्यवस्थित मिड होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला नवनाथ. थोडंसं फंबलिंग झालाय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या आहेत. कंप्लीट होत आहेत. स्वतःला सावरत आहेत. संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला वेगाने पुढे सरकत आहेत. 20 धावा. 20 धावा धावफलकात लागल्यात. मनोहर पुण्याच्या गोलंदाजी मार्ग. चेतन मात्र खूप चांगली बॅटिंग करतो यावर्षी. नारीच्या स्पर्धेत देखील अतिशय चांगली बॅटिंग केली मनोहर. वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकला चेतन म्हात्रेला आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून बॅटन पॅडमधून चेंडू निघून गेला. यावेळेला स्टॅनवरती डायरेक्ट हिट केलंय. पंचांकडे अपील केलंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार यावेळेला. डिसिजन पेंडिंग आहे. युवराज पाटील एक बॅटिंग करतोय. आपण बघितलं तर बॅटर आहे तो सागावचा यष्टीरक्षक युवराज सागावचा आहे. डिसिजन आहे. निरंजन सावंत लगेच बघतायत. कारण का जीपीसी टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. दूध का दूध पाणी का पाणी. राजू म्हात्रे मनोजने मात्र VIP सीट काढल्यात. नाही तिथून बघण्याचा एक आनंद वेगळा आहे ना. अशोक पाटील आपण जर विचार केला ना ग्रामीणच्या जेव्हा जेव्हा मॅचेस आहेत तेव्हा नाना प्रकारचे आपल्याला उंचवटे बघायला मिळतात. असे तुम्हाला इंटरनॅशनल मध्ये बघायला नाही मिळणार राजू.
हे फक्त निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही झाडाच्या सावलीत आपण बघितलं तर बसून मॅच पाहू शकता आणि आनंद घेऊ शकता. डिसिजन पेंडिंग आहे, पाहिलं जाते दोन अँगलनी. फुलेंडेलेचा चेंडू बॅटमपर्यंत निघून गेलाय. युवराजने कलेक्टिंग खूप चांगली केली, डायरेक्ट हेड देखील केलाय. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन काय तो अशोक पाटील पाहायचंय, कारण की आपण तर मॉनिटरकडे पाहत नाहीये. सर्वांच्या नजरा मॉनिटरकडे राहिलाय. खेळ थांबलाय. 2 ते 3 मिनिटं गेलेत आतापर्यंत. क्लोज आहे डिसिजन. इझी पाहतायत अरविंद म्हात्रे देखील सामना आपण पाहतायत की बॅटर बाद आहे की नाही. बॅटर बाद. युवराजने सांगिक यश मिळून दिलंय. थोडासा मी तर म्हणेल आतमध्ये बॅट आली नाही लवकर. अशोक पाटील ज्याप्रमाणे थंडी चालू झाली असं वाटत नाही की गरमी लागेल एवढी, पण आता गरमी देखील तेवढीच वाढली. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता यावेळेला. सागर आलाय. सागर ठाकूर आले. मॅन खिडकाळी पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग केली. थोडस जड पावलांनी मैदान सोडतो. नेक्स्ट मॅच स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान धनदेवली पक्ष अरेलियन खार्डी. दोन्ही संघांनी एक मॅच गमावली, म्हणजे करो या मोरोची मॅच आहे. मनोहर गोलंदाजी मार्कस टाकला. सागरसाठी ऑनसाइड क्षेत्रक्षण शॉट फाईन लेग एक क्षेत्रक्षण आपण मिडॉनला थोडंसं डीप मध्ये पाहू शकता. लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण सचिन तैनात आहे. मिड विकेट लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे. मिड ऑफ 30 सर्कलमध्ये नवनाथ खेळाडूंचं मनोबल वाढवतोय. गोलंदाजाला शाबासकी देतोय. चांगला चेंडू होता यावेळेला. कॉडब्यांचा अपील केलं होतं. वेग प्रचंड होता. वेगावर सॉर होऊन गोलंदाजी करतोय. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण युवराज पाटील डिपार्टमेंट. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. मनोहर भोईर एक अष्टपैलू खेळाडू. कौदरी नारिवली 40+ संघाचा क्षेत्रक्षण पुन्हा एकदा बदल केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्रक्षण थोडंसं डीप मध्ये आणलं जातंय. मिडॉनला आता डीप मध्ये पाठवलं होतंय. मनोहर गोलंदाजी मार्कवर खारीलगाव एंड कडून राईट आर्म ओव्हर द गड्डा मारा करतोय. हवेमध्ये चेंडू यावेळेला क्षेत्रक्षणामध्ये तिथून काढला. तिथून चेंडू चाललाय 2 बाउंसच्या माध्यमातून सीमारच्या पार चौकार. सर्व योगेश पवार प्रतिष्ठान संघ प्रथम बॅटिंग करतोय. दुसऱ्या षटक प्रगती पथावर आहे. ऑन साइडला लॉफ केला यावेळेला. व्यवस्थित मिडल होत नाही. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. नवनाथ एक पेक्षा जास्त काही मिळणार. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळतं. चौकाराला सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान 2 बॅटर बाद धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 25 षटकात धावाले तब्बल. आपण इतर चांगली गोलंदाजी मनोहरच्या माध्यमातून बघायला 9 धावाल्या. एक सांघिक यश देखील मिळालं, कारण पहिल्या षटकात 16 आल्या होत्या. 2 षटक संपले आहेत. फास्ट घ्यायचं जरा बघा. चला लवकर. हार्दिका एंटरप्राइजेस संघ चला जरा लवकर. GPL ग्रामीण फुटप्लस प्रीमियर लीग 2025 ते काही कारणास्तव अशोक पाटील ही स्पर्धा बंद झाली होती, पण पुन्हा एकदा खेळाडूंच्या अग्रा खातीर संपूर्ण ग्रामीण आपण तर संघ 40+ संघ असतील, रेग्युलर संघ असतील, ग्रामस्थ असतील, त्यांची प्रचंड मेहनत. अशोक पाटील मला वाटतं एक ते आपण तर 20 ते 22 दिवस आधी जर मैदान पाहिलं असेल तसं वाटलं नव्हतं इथे GPL होईल म्हणून, पण काय जबरदस्त कमाल केली. तुमच्याकडे मॅन पॉवर पाहिजे, मनी पॉवर पाहिजे, सर्व काय होईल. मॅन पॉवर नसेल, मनी नसेल तर काहीच होणार नाहीये. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता यावेळेला निलेश जाधव, मॅन फ्रॉम उंबारडी. आता इथून पाहायचं सागर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. नाही, विक्रमला आता इथून ना आक्रमक बॅटिंग करावं लागणार, कारण 18 चेंडूचा खेळ राहिलाय. विपक्ष संघाकडे बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. सचिन आहे, जितू आहे, बालाराम आहे, नवनाथ साळुंके.
निलेश हा लिडिंग एज हुक करायचं होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. 10 मिनिटे चांगलं क्रिकेट बघायला मिळते. स्ट्राईक रुटीन झाले. निलेश येतोय. निलेश जाधव वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक करतोय संदीप एंड कडून. अशोक पाटील जेव्हा ती मी लाईव्ह होती मॅच पाहिलं ना, हे उंच उंच टावर सर्व बाजूला आणि त्यामध्ये मैदान खूप चांगलं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. ना आता कौलाचे घरं गेलेत, आता फक्त उंच उंच टावर बघायला मिळतात. त्यानंतर आणखीन उंच टावर बघायला मिळतील. आकाशाला भिडणारे देखील टावर येतील 40-45 मधले. चला फास्ट घ्या जरा. निलेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मारत होतं. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक नवनाथ आहेत तिथे. द्वारकानाथ खूप चांगला झेल घेतलाय. अप्रतिम झेल घेतलाय. नवनाथच्या शैलीसारखे द्वारकानाथ आणि निलेशची जर बघितली शैली एकच आहे ना. बाद आहे मॅनेजमेंट कमिटी आहे तिथे. बाद आहे कॅमेरा देखील आहेत. निलेश गोलंदाजी मारत जबरदस्त पूल केलाय. द्वारकानाथ खूप चांगला झेल घेतला. मेंटर बोलवले द्वारकानाथ निलेश एकाच शैलीचे खेळाडू वाटतात. बघा ना, बघा खूप चांगला झेल. क्लिअरिटी विथ क्वालिटी. नवीन बॅटर तर शक्ती पाटील येतोय. अष्टपैलू खेळाडू. योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई संघात. असं वाटलं होतं की अशोक पाटील षटकात जाईल, पण स्वतःला सावरलं, थांबवलं, ब्रेक लावले. स्कोअर लागला. अप्रतिम झेल घेतला. बॅकवर्ड स्कोअर लागला. धावसंख्या धावफलकाती स्थिर आहे. धावा झाल्या धावफलकाती 26. अशोक पाटील खूप चांगली माहिती देतात. बऱ्याच दिवसानंतर अशोक पाटील भेट झाली आपली 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये. ते देखील थोडंसं कन्फ्युजन होतं यावर्षी काय करायचं, गुणलेखन करायचं की समालोचन करायचं. निलेश पुन्हा एकदा पूल करायचा होता. व्यवस्थित मिळत नाही. सचिन आल्या. चूक होणार नाहीये. शक्ती बाद होते. विनोद पाटील सचिनचे हात एवढे मोठे आहेत ना की लवकर झेल सुटणार नाहीयेत. निलेश भरपूर मोठे हात आहेत. पुन्हा एकदा पूल करायचा होता. व्यवस्थित मिळत नाही. सचिन आल्या. चूक होणार नाहीये. हॅट्रिकची संधी आहे. अच्छा दुसऱ्या अशोक पाटील आम्हाला सांगतील हॅट्रिक झाली आहे का? एक हॅट्रिक झाली आहे. कोणाची? एक हॅट्रिक अमित गायकर. नाही, अमितने जबरदस्त कामगिरी केली होती. नवीन बॅटर आहे तो यावेळेला आपण पाहू शकता. फुलाजी येतोय. पण फ्रॉम आपण तर घेसर. जबरदस्त कमबॅक. युवराज पाटील जबरदस्त क्रिकेट खेळताना दिसतोय. जितका चांगला कुस्तीपट्टू तितका चांगला क्रिकेटर देखील आहे युवराज पाटील. प्रचंड कुस्तीची आवड. निलेश पर्यंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फुलाजीला आपण पाहू शकता. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अजून एक हॅट्रिकची नोंद होती का पाहिजे. ग्रामीण 40+ प्रीमियर लीग GPL. होल ऑफ केला यावेळेला. खेचला त्याने निलेशच्या बाजून पाठवून दिलाय चेंडूला. लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. फुलाजीने खातं उघडलं. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 32 आणि तिसरा बॅटर ठरतोय षटकाराने खातं उघडणारा. निलेश कमबॅक करतो का पाहायचंय. फुलाजी सुरुवात दमदार केली. बॅटम ओव्हरकडनं मारत होते. पुढचा चेंडू शॉर्ट आपल्याचा चेंडू पूल करायचा होता. यावेळेला बॅटची आतली करा लागले. जितू चांगलं क्षेत्र शोधतोय. शॉर्ट तडमॅनला ना. जितूचे घरचे देखील खुश असतील ना. चेंडू मगाशी आडोला पडले. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. नाही कोणतरी घरातले बघत असेल त्यांना आनंद होत असेल बाबा काका चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. भले क्षेत्ररक्षण चांगलं असं केलंय पण कपडे तर मळून आलेत. धावसंख्या धावफल करतोय आपण पाहू शकता यावेळेला 33. हा चेंडू होल लेफ्ट केलाय. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या धावफल 34.
मॅच बॉल आलाय का? मॅच बॉल आलाय बघा, मॅच बॉल आलाय, द्या लवकर. विनोद पाटील बघा कपडे मळले आहेत जितूचे. माणूस आज बघितलं ना, मळका असावा पण जळका नसावा. मळका कपडे धुता येतात पण जळक्या माणसाला सुधारता येत नाही. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, यावेळेला पूल करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिल्या आपण, तर इथे 2 बॅटर देखील बाद केले, धावा दिल्या फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या आहेत. आणि पाण्याची देखील मागणी केली, जरा लवकर पाणी जाऊ दे. शशांकने काय केलंय? तुमच्या दुःख चांगला तुमच्या बरोबर असणार तो खरा मित्र. चला 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 चला, मीटिंग करू नका, सामना सुरू करा. SP असू दे, अध्यक्ष कोणी असू दे, कोणी नसू दे, एकटा अध्यक्ष काहीच करू शकत नाही, त्याला संघटना पाहिजे. 3 षटकाला 19 मिनिटं घेतल्यात बघा. जरा पंच निरंजन सावंत आपण ताकीद द्या. नाही तर मामा काय घेऊन गेले? एनर्जी ड्रिंक, पाणी तर गेलं होतं ना. धावा दिले, धावफल करते आपण पाहू शकता. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 9 आणि आता 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी बघा. सचिन पाटील, सचिन मात्र लगेच तिथे आलेत. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? मंगेश आणि आपण बघितलं तर संतोष काहीतरी बातचीत करतायत. आर्या लिओनचे 2 चांगले कलाकार. भोजन, क्या बात आहे. विनोद, आज जर या खेळाडूंना बघितलं ना आपण तर असं वाटतं वन भोजन करतात. गोलंदाजी मार्कवर मनोहर भोईर येतात. वैयक्तिक दुसऱ्या संघात 30 षटक गणून आपण आता 4थं षटक गणतोय. यानंतर एक षटक असणार आहे. स्ट्रायकरला बॅटर आपण फुलाजीला पाहू शकता. षटकाराने आघात केला. फुलाजी काय करतो पाहिजे आता. ऑन साईडला शॉट, फाईन लेग, 30 सर्कलमध्ये स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साईडला शॉट, थर्ड मॅन पॉइंट, एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. डीपला 30 सर्कलच्या बाहेर मोतीराम आपण पाहू शकता. दळवीला षटक मध्ये डीप मध्ये. हो, फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. मग आपला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, तसं का धाव फल करतो आपण पाहू शकता. या वेळेला 35 धावा, 35 धावा धाव फलकाती लागलेत. मनोहर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता. यावेळेला सागरला आपण पाहू शकता. सागर ठाकूर आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. फटका चांगला यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण निलेशचं. थोडीशी फेकी लेट आली. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकाती 37 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. अशोक पाटील या आधीच्या सामन्यामध्ये 87 झाल्या होत्या. शशांक पाटील बघा, प्रचंड मेहनत, सर्वांची प्रचंड मेहनत. GPL असेल मध्ये संपूर्ण आपण आता संघ 40+ असेल, ग्रामस्थ असतील, रेग्युलर संघ असतील, तर अशा वेळी 5 जणांची आपण नावून घेणार नाही. प्रत्येकाचं नाव घेऊ, ग्रामस्थांचं नाव घेऊ. मनोहर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला सागरला आपण पाहू शकता. फटकाचा यावेळेला हवेमध्ये क्षेत्ररक्षण डीपमध्ये येतोय. सचिन येतोय पॉईंट वर. जोपर्यंत चेंडूला फिरतो, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॉडीचा वेट बघा किती सावरला लगेच. एक वैभव पाटील देखील येतात. म्हणजे काही लेवल नेहमी आपण आता संघ 40+ संघाला ते पुरस्कृत करतात. आज कल्याण डोंबिवली बघितले, त्यांचे 12च्या पेक्षा जास्त केकचे शॉप आहेत. नाही, मला वाटतं सर्वात जास्त आता केकचं शॉप कुठे चालत असेल तर स्टार कॉलनीचे आहे. ते लगेच अशोक पाटील तुम्ही ऑर्डर द्या, तुम्हाला 5 मिनिटात केक मिळतो.
डिझिक किक. हो यावेळेला स्लॅश केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू चाललाय डी पॉइंट, सीमा रेषा बार, चौकार. डिझिक किक. यावेळेला स्लॅश केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू चाललाय डी पॉइंट. असू दे. धावसंख्या दाखल कधी 42. चला आर्यन खार्डी आणि दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान संघाचे, चला दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान संघाचे संघनायक टॉस साठी या, म्हणजे महेंद्र मात्रेने हा संघ उतरवलाय. चांगली बॅटिंग केली जाते फुलाजीच्या माध्यमातून. कुठेतरी फुलाजी चांगली बॅटिंग करताना साई बोसाठी एक चांगली बाब असणार आहे. अरे त्यांच्याच गावचा खेळाडू चांगली बॅटिंग करतोय, जेव्हा आपला त्यांचा संघ खेळेल तेव्हा त्याला साथ लाभणार आहे. आणि त्यांचे बंधू राजेत. हो हा चेंडू थोडासा गती कमी करून टाकला तर पुढे ससले पंच वाईड चिकून करतायत, दंडित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. योगेश पवार प्रतिष्ठान 43 धावा धावफल करती लागल्यात. अजून यानंतर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोहर पुणे गोलंदाजी मार्गावर घारेली एंड करून वैयक्तिक दुसरे संघ 30 डबलतोय. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता फुलाजी. ओ हा चेंडू बॅकपट गेले ते कट करायचं होतं, याला पडल्यानंतर कुठल्याच पण चेंडू थोडसा कप झाला. चांगल्या रक्षण बघायला मिळते युवराज पाटील. युवराज पाटील बघितलं तर सागावचे जेवढे चांगले कुस्तीपट्टू तेवढे चांगले क्रिकेटर. जबरदस्त. अशोक पाटील सागाव गावामध्ये पाटील घराणं म्हटलं तर कुस्तीपट्टू, सर्व व्यायामपट्टू. 3 भाऊ कुस्तीपट्टू, 2 भाऊ. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला याला मिडॉन आपण तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत. नवनाथनी सांगितलं थांबायचं जरा, चांगलं क्षेत्ररक्षण. अन्यथा नवनाथ कडून देखील चूक झाली असती. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 4 षटकाच्या समाप्तीनंतर अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 45 धावा लागल्यात. चला अंतिम षटक आता कोण फेकतो व्हायचंय. हार्दिका एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून अंतिम षटक कोण घेतोय. ऑप्शन आहेत भरपूर. नवनाथला पाचारण केलं जातं का व्हायचं. युवराज देखील आहे, जितू आहे, बालाराम आहे. चला टॉस साठी या. स्वर्गीय दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान आणि आर्यन खार्डी टॉस साठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल. ज्योतिषीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ज्योतिषी म्हणजे क्लिअरिटी विथ क्वालिटी ना. आता अनेक वाहिन्या आल्यात या क्षेत्रामध्ये, नाही ते आम्ही बोलू शकत नाही. राज कोण काय करतं ते महत्वाचं नाहीये. जो क्वालिटी देईल त्याला मात्र आपण बोलले तर मार्केट टिकून राहणार. चला चला फास्ट घ्या. आज विमलने बघा कसंही मार्केटिंग करू दे पण त्याचा माल विकला जाणार आहे. लोकांना आदत लागली. बालाराम गोलंदाजी मार्को शाकला सागर. चांगला चेंडू होता यावेळेला हवेमध्ये ड्राईव्ह करायचं होतं, व्यवस्थित मिळत होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर बघा ना थोडंसं वळण घेतो, गलीच्या दिशेने येतोय. 1 धाव मिळते सागरला, 1 धाव मिळते आपण तर योगेश पवार प्रतिष्ठान संघाला. धावसंख्या धावफल करते अशोक पाटील आम्हाला माहिती येतात 46. 5 चेंडूचा खेळ बाकी ना. फुलाजीला आता काहीतरी करावं लागणार आहे, कारण फुलाजीने एक चौकार एक षटकार मारलाय. बालाराम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. तो चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. खूप चांगली गोलंदाजी. बघितलं थोडंसं पददालित्याचा वापर होतो. इथे काय केलं, काय घडलंय मैदानावर. नाही डेड बॉल आहे का बघा. नाही यष्टीरक्षकाच्या हातात सापडलाय ना चेंडू. नाही रन्स नसणार आहे. नाही मॅनेजमेंट कमिटी ठरवतील बघा, जरा बघा मॅनेजमेंट कमिटी बघा. बातचीत करतोय पंच. मग काय होतं विनोद, आपण अनाउन्समेंट करू नंतर सांगता समालोचकाने असं का बोलले. थांबा जरा. टॉच चेंडू. बालाराम चांगली गोलंदाजी करतोय. साकला फुलाजी. व चांगला फटका यावेळेला मिळा फरून चेंडू चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे रमेश. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रू.
काय मानस होतं धाडस नाहीये. नाही जेव्हा जेव्हा विनोद पाटील रमेशनी चेंडू पकडला शशांकला थोडंसं टेन्शन आलंय. खूप टेन्शन येते. चांगलं क्रिकेट बघायला मिळेल क्वालिटी क्रिकेट. रमेश एक जबरदस्त खेळाडू. चेंडू बाकी अजूनही फक्त आणि फक्त 3. फटका चांगला यावेळेला पुढच्या डोक्यावरना वन बाउंड चेंडू गेला यावेळेला सीमारच्या पार. उपयुक्त मच निडेड चौकार. बॅटिंग करता 51 धाबा. अजून काही चेंडू बाकी आहेत या षटकातील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. 12. सागर लॉप केला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पाठवून दिले सरळ चेंडूला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारच्या पार. विकेट खेळायचं तर यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. धावा दिले. पहिलं सत्र संपलंय. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान 57 आणि हार्दिका एंटरप्राइजेस संघाला 58 धावांचं लक्ष्य. टॉस देखील आपण करणार आहोत. स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान विपक्ष आर्यलेन खर्डीमध्ये टॉस केलं जाणार आहे. दोन्ही कॅप्टन या प्रवीण. रमाकांत शिवारी यांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जे ॲक्रेलिक ट्रॉफी आहे जे बनवतात त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला ॲक्रेलिकची ट्रॉफी त्यांनी मालिका वीरसाठी दिलेली आहे. साहेबांना विनंती असेल या. अमित या टॉस करायला. अरुण पाटील यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत. रमाकांत शिवारी साहेबांच्या शुभ असं आपण टॉस करूया. 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा असतील. चला रमाकांत शिवारी साहेबांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ असं टॉस होईल. रमाकांत शिवारी साहेबांच्या शुभ असं टॉस होईल. साहेबांना विनंती असेल या. आपल्या शुभ आम्ही टॉस करणार आहोत. ॲक्च्युअली ट्रॉफीज 5 ओव्हरची मॅच आहे. आता मात्र अमित करो या मरो अभी नाही तो कभी नाही. आर्यलेन खार्डी की दीपक दादा प्रतिष्ठान. आर्यलेन खाडीने टॉस जिंकलाय. साहेबांचे आम्ही मनापासून आभार. अमित टॉस जिंकलाय. डिरेक्ट ट्रेनिंग आहे. मात्र अमित फक्त विचारणार की मॅच तुमच्यासाठी आता खूप महत्वाची आहे. कारण इथून जिंकला तर संधी मिळेल, हरला तर या स्पर्धेत बाहेर. पहिल्या मॅच मध्ये काही चुका झाल्यात, काय सांगशील? हो, माझा विकेट लगेच गेला. थोडी घाई केली मी, पण नंतर चांगले खेळले मागचे. थोडी आता मेहनत करा, जिंकायची ही मॅच आपल्याला. आम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट तू सातत्याने खेळत आलाय. मात्र 40+ ग्रामीण प्रीमियर लीग किती आतुरता होती तुला या स्पर्धेची? कारण की सर्व एकाच गावातील खेळाडू असतात, तर प्रत्येक गावातील खेळाडूला तुला घेऊन खेळायचे, चालायचे, टीम प्लॅनिंग करायचे, काय सांगशील? हो, खूप चांगले आहे आणि मी पण पहिल्यांदा खेळतोय. मजा आली. अशीच म्हणजे रेग्युलर हे सातत्य टिकवावं यांनी. शुभेच्छा असे आम्ही नक्कीच वारंवार वर्षानुवर्षे ही स्पर्धा तुम्हाला संदर्भ ग्रामस्थ मंडळ आणि संपूर्ण 40+ क्रिकेट असोसिएशन आणि ग्रामस्थ मंडळ आणि विनोद पाटील, सुभाष पाटील, शशांक पाटील, मधुकर पाटील आणि रमेश पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला वर्षानुवर्ष पाहायला मिळेल. क्रिश शिवारी सुद्धा आलेले सरांचे सुपुत्र, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला आपण मॅच लगेच सुरू करूया. संदर्भचे अरुण पाटील साहेबांचे आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या अरुण पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत.
धन्यवाद माननीय श्री नितीनजी कालन सर आणि त्याचप्रमाणे विनोदजी पाटील सर, या दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्षांनी मला आज एक संधी दिली आहे. छोटासा ब्रेक त्यांनी घेतला आहे आणि एक हाफ इनिंग करण्यासाठी एक संधी दिल्याबद्दल या दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्षांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर वळूया मॅचच्या दिशेने. तुम्ही पाहतात ऐकतात JPL 40+ सीझन 3. याच दरम्यान आमचे प्रमुख पाहुणे इथे व्यासपीठाजवळ आलेले आहेत. नितीन असतील, सेक्सी उर्फ बॉबी असतील, त्याचप्रमाणे दीपकदादा प्रतिष्ठान संघाचे ऑनर महेंद्रजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. तर वेलकम महेंद्रजी म्हात्रे साहेब. स्ट्रायकिंग इम्पॅक्ट प्लेअर घेतलाय. इम्पॅक्ट प्लेअर आहे. कोणाच्या जागी घेतलाय? नाही, जागी नाही, नाव आधीच सांगितलं होतं. ओके, थँक्यू. तर सामन्याला होते सुरुवात. पहिल्या 5 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर लागली होती 57 आणि फुलाजी पहिला चेंडू स्ट्रायकिंग इंडला. सचिन हलक्या हाताने सॉफ्ट हँड फटका खेचून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू जाईन का सीमापार यामध्ये शंका होती, पण चेंडू गेलाय आर पार, सीमारेषे पार. पहिला चेंडू स्ट्रायकिंग षटकार. सचिन या फलंदाजाच्या मार्फत पहिल्याच सामन्यात तुम्ही बघितले की सचिन म्हात्रे यांनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवलं. तब्बल 61 डाव्यांची मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅटमधून आली आणि याच वेळी पहिल्याच चेंडूवर लगावलेला षटकार आणि यावेळी स्लॉग स्वीपचा फटका घेतलाय. कॅचची संधी निर्माण झाली आहे. शक्ती आणि ठाकूर या दोघांमध्ये चेंडू आला, पण ठाकूर यांनी तो झेल ड्रॉप केला, जमिनीला दान केलाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाले आणि सचिन म्हात्रे मित्र म्हणे घरातून नाश्ता करून नाही तर लकच खाऊन आलेत वाटतं. कारण आज पहिल्या मॅचला सुद्धा 3 झेल त्यांचे ड्रॉप झाले. एक झेल हार्ड होता, हरकत नाही, पण आता हात सुटलेला त्यांचा 4था झेल. म्हणजे सचिन म्हात्रे यांचा आज नशीब बलवंतर आहे मला तरी असं वाटतंय. कारण पहिल्याच चेंडूवर षटकाराला त्यानंतर कॅचची संधी निर्माण होती झेलसाठी. तुम्ही पाहू शकता आता सागर ठाकूर झेलच्या खाली आले. थोडा लॉंग चेस होता त्यांच्यासाठी, हातातून झेल ड्रॉप झाला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. विक्रम भोईर पुढील चेंडू. आता यावेळी थोडासा डोक्याचा वापर केलाय. फटका सजवायचा प्रयत्न होता, पण चेंडूने उसळी घेतलेले त्याला हलकासा टॅप केला पॉईंटच्या रिझनमध्ये आणि अजून एक क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा घेत असताना सचिन म्हात्रे आणि नवनाथ साळुंखेच्या बाबतीत बोलावं तेवढं कमी आहे. फिटनेस त्यांचा आजही तेवढाच आहे. चपळाई चतुरता त्यांच्या अंगामध्ये नसानसात भरलेली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा समालोचन केलेले असे एकमेव खेळाडू नवनाथ साळुंखेला तुम्ही पाहू शकता. नॉन स्ट्रायकिंग एंडला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 10. चेंज ऑफ पेस, हलक्या हाताने चेंडू टाकलाय, त्याला तेवढा सॉफ्ट हँडने चेंडू घेतला. गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11. काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं की कल्याण डोंबिवली समालोचन असोसिएशनची एक नवीन कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीमध्ये तुम्ही पाहता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नितीनजी काळन आणि त्याचप्रमाणे विनोदजी पाटील या 2 समालोचकांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल आमच्याकडून त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद. आणि याच दरम्यान येतोय तो पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने लगावलेला चौकार. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 15. DJ चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 15. पुन्हा एकदा विस्फोटक सुरुवात पाहायला मिळाली आहे दोन्ही फलंदाजाच्या मार्फत. नवनाथ साळुंखे आणि त्याचप्रमाणे सचिन म्हात्रे या 2 मातंबर खेळाडूच्या दरम्यान
अजून एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा घेत असताना दोन्ही बॅटर सुखरूप क्रीजमध्ये आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावफलकावर लागली होती. बिनबाद 17. ही जोडी मी तरी म्हणे मार्को आणि स्टिवाची आहे. विस्फोटक फलंदाजी करते, आक्रमक फलंदाजी करतात. आतापर्यंत तरी पहिल्या सामन्यात देखील त्यांनी विस्फोटक सुरुवात केली, चांगली पार्टनरशिप केली आणि त्याच नंतर आता या सामन्यात देखील तशाच पद्धतीने जसं काय घरातून सेट होऊन आलेत दोन्ही फलंदाज. एकमेकांचं कॉर्डिनेशन सुद्धा त्यांचं चांगलं आहे. पहिल्या षटकात कॅप्टन विक्रम भोईर याच्या विरोधात काढलेल्या 17 धावा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त धावा आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 41 धाव्यांची गरज आहे. अजूनही 58 धाव्यांचं टार्गेट होतं आणि त्यालाच प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक अक्षरशः फोडून काढलंय आणि धावफलकावर लावल्या त्या 17. नवीन गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. आता विकास पाटील का विकास पाटील गोलंदाजीच्या मार्कवर लेफ्ट हँड गोलंदाज राईट हँड गोलंदाजावर नेहमीच हवी ठरताना आपण पाहिलंय. तर पाहूयात पण गज मात्रे उर्फ गजा म्हणून त्यांना नेहमीच आम्ही म्हणतो, सचिन मात्रे सागावचे जे संघाचे कर्णधार आहे हार्दिका एंटरप्राइजेस या संघाचे. आणि कर्णधाराने जो निर्णय घेतलाय मला तरी वाटतं क्षेत्ररक्षण करत असताना तो आता तरी कुठे चांगला ठरलाय, कारण त्यांच्या फलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली. धावा पहिल्या इनिंगमध्ये कमी ठेवल्यात. विकास पाटील शॉर्ट पिच चेंडू यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय. आनंद कारपे GPL 40+ चौका. पहिल्या चेंडू चौकार. याच्या आधी तुम्ही पाहिलं की विक्रम भोईर याचं स्वागत केलं षटकाराने, तर आता विकास पाटील यांचं स्वागत केलं चौकाराने. गजाची बॅट षटकार आणि चौकाराची भाषा आता बोलू लागली. या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडण्यामध्ये सचिन मात्रे यांचं काम पूर्णपणे जोरात सुरू आहे. आता फ्लिक ऑफ द रिस्टचा अजून एक देखना फटका खेचलाय. फिल्डर आणि चेंडू मध्ये बरंचसं अंतर आहे, त्यामुळे चेंडू अजून एकदा जातोय सीमारेषा पार. GPL 40+ चौका. दोन चेंडू 2 चौकार आतापर्यंत तुम्ही पाहिले ते गजा यांच्या बॅट मधून. चांगली सुरुवात गजा यांची. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, फटका फसला आणि तिथे झेलची संधी होती, झेल सुद्धा ड्रॉप केला. तर झेल कुठला सोडलाय सचिन मात्रे यांचा. मी आधीच म्हटलं होतं की सचिन मात्रे सकाळी नाश्ता करून नाही तर लक खाऊन निघाले. सुरुवात गजा आतापर्यंत तरी समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न 5 झेल सुटले आणि तिथे झेलची संधी साहेब ताबा अजूनही संध्याकाळ झालेली नाहीये, त्यामुळे चांगली फलंदाजी तुम्हाला अजूनही पाहायला मिळेल सचिन मात्रे यांच्या बॅटमधून. यावेळी डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू घेतला, पण लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक होते सागर ठाकूर. पुन्हा एकदा चूक होते सागर ठाकूर यांच्याकडून. अजून एक झेल ड्रॉप होतोय. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली त्याचा तब्बल 27 या आकड्यावर. जवळपास चांगली फलंदाजी केली पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये. पॉवर प्लेच्या मध्ये तुम्ही जास्तीचे धावा कराल तेवढं दडपण तुमच्यावर कमी होतं. यावेळी खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. अजून एक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. पॉवर प्ले ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये 100 तरी धावा कुटायच्या आहेत वैयक्तिक. आणि करणारच नक्की. गाणं पण तुम्ही बघितलं की विमानात उडतोय, तर गजा मात्र सर्व चेंडू विमानातच चालले. चौकार षटकार, चौकार षटकार. यावेळी सॉफ्ट हँड खेळलाय, चेंडूला टायमिंग चांगलं आहे, पण यावेळी क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन होतं आणि कॅच पकडलाय सागर ठाकूर यांनी. यावेळी कुठली चूक केलेली आहे. धक्का क्रमांक लागलाय तो पहिला हार्दिका एंटरप्राइजेस संघाला. षटकार
त्यांनी कमी प्राधान्य दिलं. षटकार चौकाराची भाषा जास्ती बोलले, त्यामुळे प्रतिस्पर्धी या सामन्यात देखील त्यांनी 24 धावा केल्यात. मागच्या सामन्यात 61, या सामन्यात 24. तब्बल आतापर्यंत मला तरी वाटतं 85 धावांच्या आसपास सचिन म्हात्रे खेळताना दिसतात आहे तुम्हाला. अशोकदादा पाटील तुम्ही पाहू शकता. आता कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचे एक अधिकृत स्कोरर म्हणून त्यांची निवड नेहमीच आहे आणि अध्यक्ष सुद्धा येते स्कोररच्या पॅनल मधले. विक्रम भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर बॅक टू बॅक संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे, कारण त्यांना माहिती आहे कॅप्टन इनिंग आता करावी लागेल. एक स्लो मध्ये चेंडू मागे जाऊन खेळले, प्लेयर कोणी नाहीये आणि चेंडू गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. त्यानंतर जर असे एकाच दोन सामने लवकर झाले तर आयोजकांचा वेळ सुद्धा वाचेल आणि उर्वरित मॅचेस सुद्धा लवकर कंप्लीट होतील. यावेळी ऑन साइडला केसलाय, डीप विकेटच्या दिशेने चेंडू पाठवलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. JDPL 40+ सुपर 6. संघ मागणार नाही, कारण ज्या पद्धतीने ते फलंदाजी करतात ना, आर पार सीमारेषा पारच. यावेळी टॉपेज घेतले विक्रम भोईर, चेंडूच्या खाली, पण क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाने कॉल दिला की हा माझा कॉल आहे आणि चेंडू ड्रॉप केलाय. सागावचे चेतन म्हात्रे यांनी. हार्दिका एंटरप्राइजेस लक बलवंतर आहे आज या सर्व खेळाडूंचा. बरेचसे झेल आतापर्यंत सुटलेले आहेत आणि त्याचा फायदा सुद्धा घेतलाय. झेल सुटल्यानंतर जीवनदानाचा फायदा सुद्धा घेतलाय. सचिन म्हात्रेने घेतलाय, नवनाथ साळुंकेने घेतलाय. विक्रम भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी खडे खडे खेचून काढले रमेश पाटील यांनी. आला तसा चेंडू उडवला, पिकअप शॉट खेळले आणि चेंडू पाठवलाय. JPL 40+ सचिन म्हात्रेने घेतलंय. Enterprises back match win.
हर्षित गायकर पहिलं षटक घेऊन आले. 2 सेकंडला नितीन पाटील आहेत मॅन फ्रॉम हेडवुडने आणि एक चांगले पंच सुद्धा आहेत. मिडॉनला प्रयत्न चांगले होते. प्रशांतने कॉल दिलाय. दुसरी धाव झाली असती मात्र नकार दिलाय. अमित तिथे होते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल ती 2 वरती. मॅन ऑफ द मॅच नवनाथ सावंत घेऊन त्यांच्यासाठी हार्दिका एंटरप्राइजेसचे संघ मालक दिनेश जोशी जे भिवंडीचे आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. तर नवनाथ सावंत या आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नितीन पाटीलने हा बॉल पाठवून दिलाय. वाडीश लॉंगॉनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मधला हा पहिला सिक्सर येत असताना दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवलीसाठी. सहा धावांसाठी जीपीएल सिक्सर. धन्यवाद. संघ मालक हार्दिका एंटरप्राइजेस